नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी आज माझं छोटंसं घर दाखवणार आहे. हे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो इथं आहे. घड्याळ पहा आमचं. हे आहे साईबाबाचा फोटो. हे पहा माझं घर. कसं वाटलं नक्की सांगा. हा पडदा पहा मित्रांनो, मी घरी हातावर शिवलेला आहे. पहा कसा वाटला सांगा कमेंट करून. ही दोरी आता पाऊस चालू आहे त्यामुळं कपडे वाळत घालायसाठी बांधलेली ही दोरी ती. हे पहा आमचं घर, छोटंसं घर आमचं. कसं वाटलं सांगा मित्रांनो. ही पायपुसणी मी घरीच विणलेली आहे हाताने. हे पहा कांदे, माझ्या मुलांच्या गाड्या पहा खेळायच्या. चूल पहा, मी चुलीवर पण स्वयंपाक बनवते मित्रांनो. पाऊस असला का, लाईट गेली का चुलीवर स्वयंपाक बनवते. ही जाळी टाकली आम्ही. आमच्याकडे बिबट्याचं भेव होतं त्यामुळं जाळी बांधून घेतली आम्ही. कशी वाटते सांगा कमेंट करून. हे पहा वालाचा वेल पण लावलेला आहे मी, जाळीवर काढून दिलेला आहे. त्याला काय अजून शेंगा नाही लागल्या मित्रांनो. फुलं लागले का मग शेंगा येतात. पाहू शकता तुम्ही हा वालाचा वेल. इथं गुलाबाचे झाड आहे. हे पहा एकच वांग्याचं झाड आहे मित्रांनो, पण भरपूर वांगे देतं बरं का ते झाड. खूप छान आहे. आज सकाळीच माझ्या मुलांनी वांगे काढले. अजून छोटे वांगे आहेत त्याला. पहा एकच झाड आहे पण खूप वांगे देतं. हे पहा इकडं मिरच्या लावलेल्या आहेत. त्यांना अजून काही फुलं नाही लागले, छोटालेच रोपं आहेत ते. इकडं कारल्याचा वेल आहे. तो पेरूचं छोटंसंच झाड आहे, त्याच्यावर काढून दिलेला आहे तो कारल्याचा वेल. आमचं पेरूचं छोटंसं झाड आहे पण त्याला पण पेरू लागलेत. पहा मित्रांनो, छोटे पेरू लागलेत. हे पहा छोटे पेरू लागलेत. छोटंच झाड आहे, लय मोठं पण नाही आहे, तरी पण त्याला पेरू लागलेत. कारल्याच्या वेलाला पण फुलं लागलेत आता. हे पहा इकडून पण तार कंपाऊंड करून घेतलं आम्ही. बिबट्याचं भेव आहे ना आमच्याकडं, शेतात राहतो आम्ही त्यामुळे इथं धुण्याचा दगड आहे. हे पहा मित्रांनो, आम्ही आमच्या बोरला छोटंसं घर कसं बनवलंय. इकडं पण एक कारल्याचा वेल आला मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. पहा कारल्याचा वेल, त्याला छोटे कारले लागलेत. हे पहा छोटे कारले आहेत अजून. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा.